पहिल्यांदा हार्मोनिक मोशन म्हणजे काय हा पॉइंट पाहिला होता स्टार्टिंग. ठीक आहे. काय असतात हार्मोनिक मोशन्स म्हणजे काय? हार्मोनिक फंक्शन्स वरती जे काम करतात. हार्मोनिक फंक्शन्स काय असतात? साइन आणि कॉस जे आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शन जे म्हणत असतो त्यांच्या थ्रू जे आपण व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट आहे हे आपण काय करतो? एक्सप्लेन करतो, रिप्रेझेंट करतो. त्याला काय म्हणतो आपण? हार्मोनिक मोशन्स. हार्मोनिक मोशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्याच्यामधला सगळ्यात सिम्पलेस्ट टाइप आहे कोणता? आपला सिंपल हार्मोनिक मोशन. आणि सिंपल हार्मोनिक मोशन्स मधला जो टाइप्स पडतात त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि काय अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तो सिंपल जो आपला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे याचा एक्सपेरिमेंट पाहणार. ठीक आहे ना. एक्सपेरिमेंट कसं आहे की ज्यावेळी समजा तो फोर्स लागते तो फोर्स लागत असताना डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह पॉइंट मध्ये असते. लक्षात पॉइंट तर निगेटिव्ह पॉइंट मध्ये असते कसा आपण पॉइंट पाहणार आहे. बुक्स मध्ये आपल्याला ते हॉरिझॉन्टल दाखवलेला आपण व्हर्टिकली पण ते एक्सप्लेन करू शकतो. ओके. याच्या आधी आपण कुठं पाहिला होता? ऑसिलेशन पाहिला होता आपण पेंडुलम्स मध्ये. लक्षात पॉइंट पेंडुलम मध्ये ज्यावेळी समजा तो पेंडुलम काय व्हायचा अशा टाइप मध्ये असायचा असा तो समजा इकडे तिकडे फिरत जायचा. लक्षात पॉइंट हा पाहून घ्या. याच्यामध्ये काय असणार आहे? सेम आहे. आता याला फक्त काय म्हणतात तुम्ही हा पाहून घ्या. हा मास आहे एंड लक्षात पॉइंट आणि वरचा जो आहे ना स्प्रिंग आहे. लक्षात पॉइंट हा टोटल स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंग मधून काय होणार आहे की हा सरळ इथं स्ट्रेच होणार आहे. लक्षात पॉइंट जसा तो स्प्रिंग समजा त्याच्या स्ट्रेच होऊन जाईल तो मास तिकडे साईडला ब्लॉक चेंज होईल. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की हा जो मधातला पॉइंट तुम्हाला दिसत आहे मासचा मधातला जो पॉइंट आहे हा काय असणार आहे आपला हे मीन पोझिशन असते. मीन पोझिशन म्हणजे काय? ते मधातले पोझिशन. लक्षात पॉइंट त्या पोझिशन वरून आपण चेकआउट करणार आहे त्याला. समजला पॉइंट इथपर्यंत? काय आहे एक्सपेरिमेंट. आणि इकडची साईड आहे ते काय फिक्स आहे. लक्षात पॉइंट ही साईड कधी चेंज होत नाही अशी वाली साईड असते जिथे काय असणार ते फिक्स असणार. फिक्स का समजला पॉइंट. ते आता एक्सपेरिमेंट समजून घ्या. एक्सपेरिमेंट काय असणार आहे? हा जो आहे इथं फिक्स पोझिशन म्हणजे काय पकडा तुम्ही हात आहे. ठीक आहे. हातात तो पकडला तर फिक्स पोझिशन म्हणजे चेंज नाही होणार. आणि हा जो मासवाला आहे हा काय असणार? हा जसा आपण खाली त्याला टेकू लक्षात पॉइंट त्याचं पोझिशन चेंज होईल आणि तो पुन्हा त्या पोझिशनला वापस येईल. ठीक आहे. मागे जाईल पुन्हा तिथपर्यंत जाईल आणि समजा मागे गेला तर तो रिटर्न येईल. लक्षात पॉइंट. तर डिस्प्लेसमेंट काय होऊन जाते आपला निगेटिव्ह मध्ये. लक्षात पॉइंट जेवढा फोर्स लावला डिस्प्लेसमेंट काय होणार आहे निगेटिव्ह मध्ये होणार. लक्षात पॉइंट. फॉर एक्झाम्पल मी हा घेतला ब्लॉक पॉइंट हा काय झाला खाली झाला येते का बरोबर फिक्स पोझिशन घेतला. जेवढा तुम्ही समजा खाली टेकला जेवढा त्याला स्ट्रेच केला लक्षात पॉइंट त्याच्यात सेम होणार. त्याच्यात काय करू लागतो तिकडे स्ट्रेच होणार. तिकडे स्ट्रेच केला तर काय असणार तो रिटर्निंग. लक्षात पॉइंट. जेवढा तो रिटर्निंग काय असणार आहे मागपर्यंत जाईल पुन्हा एकदा. मेन पोझिशन त्याची इथं होती. लक्षात मेन पोझिशन कुठं होती? इथं होती. इथून पासून काय केला त्याला स्ट्रेच केला. स्ट्रेच केल्यानंतर काय असणार आहे जसा आपण त्याला स्ट्रेच करू तो काय असणार रिटर्न मध्ये जाईल मागे जाईल. पाहून घ्या काय असणार स्ट्रेच केल्यानंतर काय असणार इथं रिलॅक्स पोझिशन मध्ये होणार. इथं काय होणार कम्प्रेस. लक्षात पॉइंट सेम इथं कंडिशन मध्ये काय होणार आहे जसं आपण इथं समजा त्याला काय केलं स्ट्रेच केलं आता पाहून स्ट्रेच झालं. स्ट्रेच झाल्यानंतर पाहून झाला कम्प्रेस झाल्यानंतर मग तो मेन पोझिशनला येतो समजा हळू. लक्षात पॉइंट अशा प्रकारे होत असते. याच्यामध्ये हा जो मास आहे स्ट्रेच करावा आपण याला. स्ट्रेच केल्यानंतर कम्प्रेस होणार. लक्षात पॉइंट. याचा आपला सिंपल हार्मोनिक मोशन. समजला पॉइंट? लक्षात